घडत आहे, पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अग्रिसेनेचे निष्ठावंत धाडसी निडर युवा नेतृत्व अशी ओळख असणाऱ्या संजय फुलोरे यांचा अग्रिसेना प्रमुख राजाराम साळवी यांच्या माध्यमातून अग्रिसेना महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी नियुक्ती। संजय फुलोरे यांच्या सदर नियुक्तीबाबत सामाजिक राजकीय क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव। तरुण वयात अग्रिसेना नेतृत्वाकडून टाकण्यात आलेल्या सदर राज्यस्तरीय जबाबदारीला अहोरात्र सक्रिय समाजसेवारूपी कार्याअंतर्गत परिपूर्ण तथा प्रामाणिक न्याय देण्याचा प्रयत्न करणार। नवनियुक्त अग्रिसेना महाराष्ट्र प्रदेश संघटक संजय फुलोरे यांची भावनिक प्रतिक्रिया तसेच सदर नियुक्तीबाबत अग्रिसेना प्रमुख राजाराम साळवी तसेच अग्रिसेनेचे घरत सर प्रदीप साळवी, मेघनाथ पाटील, प्रकाश तरसाणा, मनोज साळवी, राहुल साळवी तथा अंबरनाथ नगर परिषदेचे नगरसेवक महेश फुलोरे यांचे मानले विशेष आभार। अग्रिसेनेची राज्यस्तरीय पक्ष बांधणी तथा संघटनात्मक प्रचार तथा प्रसारांतर्गत राज्यस्तरीय सभासद नोंदणी तथा सक्षम पदाधिकारी नियुक्ती तसेच भविष्यात देखील अग्रिसेनेच्या माध्यमातून आयोजित अनेक सामाजिक उपक्रमांच्या अनुषंगाने गत अनेक वर्षांपासून सुरू असणारे सामाजिक तथा राजकीय कार्य असेच अहोरात्र सुरू ठेवण्याचा संजय फुलोरे यांचा निर्धार। अंबरनाथ शहर साई सेक्शन येथील गुड मॉर्निंग ग्रुपचे सभासद तथा नवनियुक्त अग्रिसेना महाराष्ट्र प्रदेश संघटक संजय फुलोरे यांचा साई सेक्शन गुड मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ तसेच पेढे भरवत केला यथेच्छ सत्कार तसेच त्यांच्या राजकीय तसेच सामाजिक वाटचालीबद्दल देखील दिल्या शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। सर्व ज्येष्ठ नागरिक, जीआरपी ग्रुप आपला सर्वांचं स्वागत। आजचा कार्यक्रम विशेष आहे। आजचा कार्यक्रम असा आहे की आपले जीआरपी ग्रुपचे संचालक म्हणायला हरकत नाही, त्यांना आपले संजय फुलोरे साहेब यांना अग्रिसेनेचा महाराष्ट्र राज्य संघटक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे। आपण त्यांना त्यांचा छोटा खाणी सत्कार आपण आपल्या याच्या मार्फत आपण करत आहोत। अग्रिसेना प्रमुख माननीय राजारामजी साळवी साहेब यांनी जो आज माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे, खरं तर फार मोठी जिम्मेदारी दिली आहे माझ्यावर। ही जिम्मेदारी पार करायचं म्हणजे एक प्रकारचं दिव्य आहे ते, आणि हे मी नक्की प्रयत्न करीन का त्यांच्या अपेक्षेवर पूर्णपणे खरा होऊन उतरण्याची। फारच लहान वयात त्यांनी फार मोठी जिम्मेदारी दिलेली आहे। तसंच अग्रिसेनचे इतर जे मान्यवर आहेत, कार्यकारी अध्यक्ष आहेत, घरत सर आहेत, तरसान साहेब आहेत, प्रदीप भाऊ आहे, राहुलजी आहेत, त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। तसेच आज आपल्या माध्यमातून गुड मॉर्निंग ग्रुप यांच्या माध्यमातून जे आज आपण इथे सर्व उपस्थित राहिलं आहे आणि जे माझं तुम्ही अभिनंदन केलं, जे माझं तुम्ही उत्साह वाढवला, त्याबद्दल खरोखर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद करतो। आणि शब्द नाहीत माझ्याकडे पुढचं बोलण्यासाठी, म्हणून इथेच थांबतो। खूप धन्यवाद। संघटक म्हणून पदवी मिळणं इट्स व्हेरी डिफिकल्ट जॉब, फार कठीण असतं। एखाद्या संघटनेमध्ये वेगवेगळ्या विचारांचे लोक असतात आणि प्रत्येकाला वाटतं मला कुठेतरी एखादं पद मिळालं पाहिजे। कोणी दुखावला जातो, कोणी सुखावला जातो। ह्या सगळ्या लोकांना एकत्र ठेवणं आणि एखाद्या संघटनेमध्ये वेगवेगळे विचार प्रकट केले जातात, इतके काही वेगळे वेगळे विचार प्रकट केले जातात की त्या सगळ्या विचारांना आपलंसं करून ती संघटना मजबूत करण्याचं काम
हे संघटन प्रमुख याचा असतं. संघटक म्हणजे हा काय साधा माणूस नाही. संघटक म्हणजे जास्तीत जास्त संस्थेमध्ये सभासद वाढवणं, त्यांना एकत्र आणणं, त्यांच्या विचारांची जी काही हे असेल, मतभेद असतील ते मतभेद दूर करणं, एखाद्याला पद मिळालं नाही मिळालं तरी त्याची समजूत काढणं, हे सगळं त्या संघटकाचं काम असतं. आणि हे एवढं मोठं पद संघटक म्हणून त्यांना पूर्वी ते फक्त ठाणे जिल्ह्यापुरतं मर्यादित होता. आता ते महाराष्ट्र राज्याचे झालेले आहेत, कामाची व्याप्ती वाढलेली आहे, त्यांच्याकडे संघटन कौशल्य आहे, त्याबद्दल वाद नाही. कारण आपली संस्था ही त्यांनीच खरी म्हणजे बांधून ठेवली काय. तर तसे ते त्यांना राज्य पातळीवर काम करायचं आहे. आणि आगरी सेना ही तशी ॲग्रेसिव्ह सेना आहे. इट इज नॉट ओनली आगरी सेना, इट इज ॲग्रेसिव्ह सेना. ती ॲग्रेसिव्ह सेना आहे. त्या ॲग्रेसिव्ह लोकांना एकत्र बांधणं, त्यांना एकत्र एक त्याची मोठ बांधणं, त्यांना एकत्र एका झेंड्याखाली आणणं किंवा एका छताखाली आणणं, आणि ती तारेवरची कसरत आहे. आणि ती मोठी जबाबदारी त्यांना मिळालेली आहे आणि ते मला वाटतं ते पार पाडतील. मी तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये खास करून ठाणे जिल्ह्यामध्ये आणि कोकणात माझं जास्त सर्विस झालेली आहे आणि आगरी बांधवांशी माझे फार चांगले संबंध राहिलेले आहेत. जो जास्त म्हणजे मी कल्याणला काम केले, तिकडे डहाणू तलासरी, इकडे रायगड आणि तिकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी तिकडे केले. त्यामुळे तुमच्या पुढे हे फार मोठं आव्हान आहे. वेगवेगळे विचारसरणीचे सभासद आणणं, त्यांना एकत्र जोडणं, कुणाला एखादं पद मिळेल नाही मिळेल त्याची नाराजी दूर करणं, याच्यासाठी तुम्हाला ईश्वर मोठं बळ देवो ही सर्वांच्या वतीनं मी प्रार्थना करतो. फुलोरा साहेबांना सगळ्यांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा. ते आगरी सेनेच्या महाराष्ट्राचे संघटक म्हणून त्यांची निवड झालेली आहे. ही फार आपल्यासाठी पण गौरवाची गोष्ट आहे. कारण कुठल्याही संस्थेचा किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनचा तुम्हाला या अशा पदावरती नियुक्ती मिळते तेव्हा त्या माणसाकडे लिडरशिप क्वालिटीज असाव्या लागतात. त्या लिडरशिप क्वालिटी त्यांच्यामध्ये आहे. लिडरशिप क्वालिटी प्रत्येक माणसामध्ये नसते. ती त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यात डेअरिंग पाहिजे माणसाला. त्याच्यानंतर लोकांना एका समूहामध्ये किंवा एक संध बांधून ठेवण्यामध्ये त्याला कौशल्य लागतं. ते कौशल्य त्यांच्याकडे आहे. जसं तुम्ही बघता आपल्या ग्रुपमध्ये, आपला ग्रुप त्यांनी अगदी पूर्णपणे छान ऑर्गनाईज करून बांधून आणि सगळ्यांशी समन्वय साधून व्यवस्थित ठेवलेला आहे. तसंच ते आता आगरी सेनेचे सुद्धा काम बघायला सुरुवात करतील. त्यांच्याही संघटनेचे ते आगरी सेनेची खूप भरभराट हो अशी आपण इच्छा करू. आणि एवढं बोलून मी आपले 2 शब्द संपवतो. नेहमी हे आराम करायचे आपण भेटायचो आणि 2-3 दिवसापूर्वी ते मेसेज वाचलं मी ना की ही इज बिंग फेलिसिटेटेड फॉर आगरी सेना लीडरशिप. दॅट इज सो गुड, सो गुड, सो गुड. आणि आपल्यामधले ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि ते आपल्यामधले आहेत. दॅट इज अ व्हेरी बिग थिंग फॉर अस. आम्हाला खूप बरं वाटतं किंवा नाही तर देर इज अ रिप्रेझेंटेशन, देर इज अ फोर्स विच दे कॅन यूज ना.